हे फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही सर्वजण निघालो आहोत छावा मूवी पाहायला. तर आज आमच्या दीदी आली आहे, ती साक्षी दीदी आणि सानिका दीदी. तर आम्ही जाणार आहोत आज छावा मूवी पाहायला. डेट विथ कझिन्स. येस. तरी आपण पाहूया की छावा मूवी कशी आहे. ही आहे आमच्या इथलं मॉल आहे, हे खारघरमध्ये लिटिल वर्ल्ड. आपल्याला जायचं तिथे आपल्याला जायचं तिथे टॉप फ्लोअर वरती थिएटर. हे आहे इथलं खूप मस्त आणि इथं मिस्टर DIY ते सगळे त्यांचेच पोस्टर आले. तर तिथून थोडंसं पुढे मिस्टर DIY आहे. नेक्स्ट वरतून ह्याच्यावरती भारी येणार आहे, एकदम भारी दिसतं. आपण वरतून तिथे खाली बघ, तिथे खाली बघ. खालून टाकव, सगळं खालून टाकव ना. अगं तिथे तो ड्रेस सांभाळ. तर फ्रेंड्स, आपण फायनली आलो आहोत चटकर होत्या. इथे आहे थिएटरचं सगळं. तर इथे आहे. तर फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत इथे 3rd फ्लोअरवरती त्या थिएटरच्या इथे. इथे आहे हे सर्व जो आपण मूवी पाहणार आहे ते. आणि इथे काही तुम्हाला काही खायचं असेल तर चला आपण जाऊया. तर मित्रांनो, 20 मिनिट आहेत अजून, त्यामुळे आम्हाला इथे बाहेर बसवले. आम्ही आज निघालो आहे छावा मूवी बघायला. तर कोणी कोणी बघितली? खूप इमोशनल आहेत, सर्व बोलतात. अच्छा फ्रेंड्स, ते लोक तिथे वरती बसले आहेत, तर तिथे. आणि आम्हाला दोघींना पाक खाली, एकदम पुढे पूर्ण खाली. हे बघा, एकदम पुढे पूर्ण खाली बसवलं. काय यार, कसं बघायचं? इथूनच व्यवस्थित दिसत नाही मूवी, कसं बघायचं आयुष्य. तर या पाहूया आपण आता मूवी. फिल्म को गैर रेखीय प्रारूप से प्रस्तुत किया गया है. ये उम्मीद की जाती है कि फिल्म के कुछ पहलू को सिनेमाई और कथानात्मक उद्देश्यों के लिए नाटकीय रूप में या काल्पनिक रूप से व्याख्यायित किया जा सकता है. फिल्म का उद्देश्य किसी भी ऐतिहासिक तथ्य को बदनाम करना, अपमानित करना, गलत तरीके से प्रस्तुत करना, स्थायी योगदान को श्रद्धांजलि देना है. अपने वजूद के लिए लड़ रहा था तो भारतवर्ष में महान संस्कृति का निर्माण हो रहा था, जहां हर धर्म के लोग एक परिवार की तरह रहते थे. पर इस मंदिर को बाहरी आक्रमणकारियों की नजर लग गई. 16वीं सदी में पानीपत का युद्ध जीतकर दिल्ली के तख्त पर लहराया मुगल सल्तनत का परचम. उस समय कई शासक और सल्तनत खुद को जिंदा रखने